इथे मी खव्याचे 4 भाग घेतलेले आहेत. त्यापैकी चौथ्या भागा एवढाच आपण मैदा घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदम एकजीव करायचा आहे. एकजीव झालं हे मिश्रण की आपण ह्याचे गुलाबजामसाठी गोळे करायला घेऊ शकतो. ह्याच्यात मी मनुके ॲड करते आहे. तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा किंवा तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. नुसते सुद्धा गोळे बनवू शकता. तुम्हाला ज्या साईजचे गुलाबजाम हवे त्या साईजमध्ये तुम्ही हे गोळे बनवून घ्या. पटापट गोळे बनवून घ्यायचेत, नाहीतर हे मिश्रण सैल होऊन जातं. तर तुम्हाला जास्त मैदा ॲड करावा लागेल नंतर. सो आधीच तुम्ही हे बनवून घ्यायचे लगेच. त्याच्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग मीडियम आचेवरती आपल्याला हे तळायचे आहेत. चॉकलेटी कलर होईपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. पाकासाठी आपण काही म्हणजे 1 तारी 2 तारी पाक करायची गरज नाही. फक्त साखर विरघळली की त्याच्यात वेलची ॲड करायची आहे. पाक कोमट असतानाच आपण जे तळलेले गोळे आहेत ते त्याच्यात ॲड करायचे, म्हणजे पूर्ण पाक गुलाबजाममध्ये शोषला जातो आणि असे आपले गुलाबजाम तयार.